नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत इंदापूर येथील तहसील कचेरीच्या समोर. तहसील कचेरीच्या समोर जे काही कुडमुडी जोशी ज्यांना म्हटलं जातं, एक शिवाजी महाराजांच्या काळात त्यांना एक आदराचं स्थान होतं, असे एक समाज आणि त्यांच्या समाजाबद्दल शंभूराजे देसाई जे आता सरकारमध्ये मंत्री आहेत, त्यांनी काही चुकीचे शब्द काढले आणि त्यांच्या काही भावना दुखावल्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी आता इंदापूर तहसील कचेरीमध्ये येऊन तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आणि आता आपल्याबरोबर त्या संदर्भात ते बोलणार आहेत. बोला, काय म्हणणं आहे आपलं? नमस्कार, मी महेंद्र शिवराम भोसले, भटक्या विमुक्त जाती जमाती विकास प्रतिष्ठान संस्थापक. बोलण्याचं कारण असं आहे की राज्यातील एक वरिष्ठ मंत्री महोदयांनी भटक्या जमातीतील कुडमुडे जोशी या समूहाला अपमानकारक शब्द वक्तव्य केलेलं आहे. ते कुडमुडे जोशी आणि कुडमुडे जोशी आणि पोपट चिट्ट्या काढतो का? तर पोपटावर तर पोपट आणि वनरक्षक कायदा आल्यापासून पोपट तर आमचा गेलायच, अस्वल बी गेलेलाच आहे. आणि अनेक प्राण्याला इथं महाराष्ट्रामध्ये किंमत आहे, या भारतामध्ये किंमत आहे, पण आम्हाला नाही आहे. आज बी काही समाजातली मंत्री महोदय, अनेक समाजातली काही लोक आम्हाला जातीवरून हिनवून बोलतात. संविधानामध्ये समानतेचा न्याय कलम 14 आजपर्यंत आम्हाला मिळणार नाही, असं मला कुठंतरी वाटतं की एखाद्या मंत्री महोदयाने एखाद्या समाजाला एवढं तुच्छ समजायचं. भविष्य आणि त्यांच्या राजकीय स्टनसाठी संजयजी राऊताच्यावर टीका करत असताना त्यांनी आमच्या समाजाचं नाव घेतलं की बाबा तो भविष्यवक्ता झाला आहे का आणि तो कुडमुडे जोशी झाला आहे का, असं समाजाला हिनवून बोलणं फार चुकीचं वाटतं. कारण आम्ही संघर्ष करतो आहे, अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण. आज बी आमची स्थिती अशी आहे की आमच्या पक्के घरे नाहीत, पालपाडद्यात आमचे लोक राहणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही ही लोककला घेऊन बहिर्जी नायकाच्या अंडर शिवाजी महाराजांपर्यंत आणि बहिर्जी नायकापर्यंत आम्ही माहिती पुरवायचो. अनेक सांकेतिक पारुशी भाषानुसार हातवारे करून एखाद्या मुघलाच्या राज्यामध्ये जाऊन त्यातली फौजमधली खबर घेऊन महाराजापर्यंत पोचवायचो. आणि परत इंग्रजांनी आमच्यावर लक्ष ठेवलं, क्रिमिनल ॲक्ट नावाचा आमच्यावर गुन्हा दाखल केला की एखाद्या राजाला मदत करतात. तेव्हापासून आम्ही आज लोकशाहीपर्यंत भयभीतच आहे. न प्रॉपर्टी, न जागा, न कुठं रहिवास, न कुठं समजा का स्वतःचा अधिकार, न लोकशाहीमध्ये आम्हाला स्थान, न आमचा मंत्री, न आमचा खासदार, न कुठलं काहीच. असं असतानासुद्धा आमची समाजातली लोक अत्यंत गरीब जाती जमातीचे असूनसुद्धा ह्या समाजाला हिणवणं हे ह्या मंत्री महोदयाला कुठं तर आम्हाला अपमानकारक वाटतंय. म्हणून आम्ही ह्याचा निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि त्यांनी स्वतःला राजे म्हणून नाव लावायचं बंद करून टाकावं, कारण 1950 नंतर लोकशाही आलेली, राजेशाही गेलेली आहे. आमच्यासाठी एकच राजा, ज्या व्यक्तीसाठी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजासाठी आज आम्ही झुंजलेलो आहे, जोखमीचा शिल्लेदार म्हणून आम्हाला तिथं ओळख दिलेली आहे. महाराजांनी आम्हाला जवळ केलेलं आहे, म्हणून आम्ही एकच राजा, ऐतिहासिक राजा, तेवढाच छत्रपती शिवाजी महाराज की जय. शंभूराज देसाई यांनी तुमच्या समाजाबद्दल जे काय चुकीचं वक्तव्य केलं आणि तुमच्या सर्व समाजाच्या भावना दुखावल्यात. आता तुम्ही तहसीलदारांना निवेदन सुद्धा दिलं, पण त्याच्यावर तुम्ही काय कारवाईची मागणी केली किंवा नाही कारवाई झाली तर पुढचं काय, तुमचं पुढच्या आंदोलनाची काय तयारी? मी एक समाज बांधवाला सांगू इच्छितो की बाबांनो, छोट्या मोठ्या जाती आपण 42 जमातीतली लोक आहे, भटकंती करणारे जमातीची लोक आपण आहात. आपल्या समाजाची आज परिस्थिती फार खराब आहे. कुठं 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलींनी डोंबारी खेळ करणं, ₹2 मागणं. आपण राज्य सरकारवर कधी डाला मारलेला नाही, कधी आम्हाला माणसात घ्या म्हणलं नाही, कसं तर पोट जगतो. अशा समाजाची हिलवणी न करावा. आणि हिलवणी केल्या कारणाने 15 दिवसात त्यांनी जर माफी नाही मागितली तर आम्ही राज्यामध्ये येऊन विधानसभेच्या तिथं जाऊन मोर्चा काढू. ठीक आहे मित्रांनो, आपलं नाव सांगा आणि पद सांगा, कुठली संघटना आहे तुमची? मी महेंद्र भोसले, भटक्या विमुक्त जाती जमाती विकास प्रतिष्ठान संस्थापक आहे. ठीक आहे मित्रांनो, हे महेंद्र भोसले होते आपल्याबरोबर. त्यांनी सांगितलं की राज्याच्या मंत्रिमंडळात एक महत्त्वाचं खातं सांभाळत असणारे शंभूराज देसाई, त्यांनी यांच्या समाजाबद्दल जी काय चुकीच्या वक्तव्य केलं आणि त्यांच्या भावना दुखावल्यात, आणि त्या भावना दुखावल्याबद्दल त्यांनी इथं तहसील कचेरीमध्ये निवेदनसुद्धा दिलं आहे. आणि त्यांनी काय सांगतायत की प्रामाणिकपणे सांगतात, आम्ही कुठं कधी शासनाची तिजोरी डल्ला मारलेला नाही, आम्ही आमच्या कष्टाने पोट भरतो. आमची डोंबऱ्याची पोरगी 5 वर्षाची पोरगीसुद्धा तारेवर चढून तिची कसरत दाखवते आणि पैसे गोळा करते. एवढं कमीत कमी आम्ही कुठे तुम्हाला काही मागत नाही, तुम्हाला कुठला आमचा त्रास नाही. कमीत कमी आम्हाला नीट बोला तरी,
ही त्यांची एक प्रामाणिक अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा का नसू नये. आणि तर त्यांनी सांगितलं बाबा कमीत कमी आमचा पुन्हा असा अपमान केला किंवा ह्यांच्या नाही कारवाई झाली काय तर आम्ही आमचा समाज आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमचं आंदोलन तीव्र करू. पाहता न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.